मांगरुळला कुठे जाऊ नका, आपली मॅच होणार आहे लगेच विजेत्या टीम बरोबर. हा लगेच लगेच झाल्यावर लगेच. नाही नाही नैतिक. यानंतर लगेच मॅच गरमागरी माहोल. आणि दुसरी मॅच नेवाली टीमचा 12वा खेळाडू पाठवायचा आहे. आलाय आलाय या भटक्यान. उंबारली आणि नेवाली, उंबारलीचा 12वा खेळाडू इथे आलेला आहे. आले का? उंबारलीचा पण नाही. उंबारली टीम 12 आलाय का? येस मागे आमच्यात आता अविनाश आणि महेश. अविनाश आणि महेश ही जोडी मैदानावरती. टीम उंबारलीच्या विरोधात खेळेल नेवाली. आणि 12वे खेळाडू टीमचे नाव काय असतील तर सांगा आपल्या टीमला काय. असू द्या. उंबारली टीमच्या विरोधात नेवाली टीम खेळतो पहिल्या फेरीतील अंतिम लढाई. खेळ पास करा. अंपायर टाइम द्या आपल्याकडे, वेळ कमी आहे. अंपायर उतर. नक्कीच नक्कीच लगेच मॅच होईल आपली राकेश पाटील. त्याच्यानंतर आणि विजय ही चालू मॅच जी आहे आपण बघतो पहिल्या फेरीतील 5वी नेवाली आणि उंबारली यांच्यातील विजेता टीम मांगरुळ टीम बरोबर दुसऱ्या फेरीतील मॅच लगेच होईल. लक्ष असू द्या. तर खेळ करूया आपण, घ्या सुरुवात. अंपायर तू कोण? महेंद्र आणि विशाल. तुम्हाला एक सूचना असेल, आपण खेळ पास करून घ्यायचा, आपल्याकडे वेळ कमी पडेल नाही तर अन्यथा 2-2 ओव्हरच्या मॅच खेळवल्या जातील. काय प्रणय भोईर, हर्ष पाटील यांच्याकडून तर प्रणय भोईरने कॅच घेतला तर हर्ष पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. अशी फ्रेंड सर्कल असतो. आणि नक्कीच नैतिक आमचा आयोजक मंडळाचा प्रमुख घटक आहे, त्याचा जवळचा मित्र आहे. बोलूया मॅच दिशेने गेम ऑन द राऊंड द विकेट. ओ द विकेट. गोलंदाज तयार आहे. पहिला षटक भास्कर तयार आहे. राऊंड द विकेट पहिला चेंडू ऐकला अविनाशाडी. अविनाश कातकी खेळाडू आहे. इथे मात्र फंबल झाली. गोलंदाज महागे आलाय. चेंडू पहिल्या चेंडू ती स्वतःचा अकाउंट ओपन करत असताना टीम नेवाळी वलिंगड परिसरातील एक लो गटातला विचार केला तर लो गटातला हा टीम एक दादा संघ आहे. अष्टपैलू कामगिरी 2-4 प्लेयर आपण बघतो. क्षेत्ररक्षण सचिन पाटील अँड कंपनी ही टीम आपल्याला पाहायला भेटतो. हा चेंडू ऑन ड्राइव पॉवरफुल आहे, मात्र क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑन सीमारेषेवरती. वाडा चच वाडा कॅच. टिपलाय छेल संपलाय फलंदाज महेशचा खेळ. बिग विकेट डाऊन. गोल्डन डकचा शिकार होते ते महेशला माघारी परतावं लागेल. एक वरती लागलेला टीम नेवाळीला पहिला दे धक्का. सिनियर खेळाडू आणि एक शांत स्वभावाचा खेळाडू आपण हरीशला सातत्याने पाहत आलोय. प्रामुख्याने सीमारेषेवरती वावरलेला क्षेत्ररक्षक मात्र इथे संघ थोडासा अडचणीत आहे. हरीश मोटरसायकल अविनाशला बघतोय. सध्या भास्कर बॅकफुट लावून खेळ. पटका चांगला आहे. नो मॅच मध्ये पॉवर प्ले चालू आहे. बॅकफुट पॉइंट स्लिप कवचच्या मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार.
तिथे येता क्षणी चांगला फटका पाहायला भेटला आपल्या फलंदाज पुढे येऊन अगेन यावेळेस मात्र त्याच दिशेने बॅक टू बॅकचा दुसरा चौकार. चेंडू आलाय इथे मात्र काय फलंदाजी होती तिथे क्षेत्ररक्षक कोणी नाही आहे. हरेश सध्या तरी हरेशची बॅट बोलतोय. संघ अडचणीत होता मात्र बॅकफुटवरती सध्या गोलंदाज झालाय भास्कर. बॅक टू बॅक ते 2 चौकार आल्यात आणि उंच ऑन साइडला आणि या डावातील पहिली चौकार हॅट्रिक हरेश जाधवच्या नावी चौकार हॅट्रिक हरेशने. गायश्वर मित्रमंडळ उदयदादा पवार हे 2 लहान डेडिल चाम योगदान चांगले राहिले यांचं. महत्वाची लीडिंग ऑफ द फ्रंटची जी भूमिका आहे ती या 2 डेडिल चाम लहान मुलांनी दाखवली आहे. कारण स्पर्धा त्यांची आहे मात्र सतत दोघांचं योगदान चांगलं राहील. बोलूया मॅचेसने जिथे हरेशची बॅट बोलतोय कलात्मक अगदी ऑफ साइडला बॅकफुट पॉइंट स्लीपर कव्हर एक चौका ऑन साइडला डीप मिड विकेट मध्ये फक्त दिशा देत कलात्मक आहे या खेळाडू. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय गोलंदाज झालाय बॉलर्स नेम योगेश पाटील स्ट्रायकरला विनाश जाधव बऱ्याचशा कालाने आणि कोणाची तरी गाडीची चावी मिळाली आहे बघा असेल त्यांनी या इथेच कोणाची तरी आमच्या पहिल्या चेंडूला रिव्हर्स अटॅक करता पायचीत बाद नाहीये इथे मात्र वाऱ्याच्या वेळेने पहिली कंप्लीट दुसरीचा प्रयत्न आहे. अविनाश नकार होता इथे हरेश चांगला खेळत होता मात्र तो नकार होत होता त्यावेळेला मात्र तरी देखील स्वीकारत असताना अविनाश स्वतःवरती आत्मविश्वास आहे का हा षटकारणी खेळाडू आहे मी थांबणार नाहीये. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू झालाय 2 धाबा आल्यात बाईच्या का बॅटकट आहे बाईच इथे मात्र हरेश स्ट्रायकरला तडपतो स्ट्राईक बॅक टू बॅक 4 चौकार रिव्हर्स फटका बसलाय पायचीत बाद आहे नाही आणि इथे मात्र आणखी एक बाईची धाव. अविनाश मात्र मोठ्या फटक्याचा शोध घेतोय मात्र यश मिळत नाहीये. नंतर स्ट्रायकरला आलाय फलंदाज हरेश त्याने मात्र आक्रमण केलंय.
4 चौकार लगातारचे मारल्यात. अधिविक्रम रचणार का या स्पर्धेमध्ये आणि या ग्राउंड वरती 6 बॉल 6 चौकारचा हाही इथे प्रश्न उभा राहतो. हरीश दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आहे योगेशने देखील इथे मात्र इम्प्रेस केलंय गोलंदाजीमध्ये. योगेश पाटील उशिराने बॅकफुटला येऊन कॅच होते. गल्ली आणि थर्डमॅनच्या मधून चेंडू गेला एस्टिमेट डॉट बॉल. किरकाल शेवटी का होईना मात्र डॉट बॉल बीट झाला. हरीश पहिल्या 4 वरती 4 चौकार वसूलणारा हा खेळाडू इथे मात्र फटका चांगला आहे. नो मॅन्सला थांबत नाहीये. चेंडू निघून जातोय. यावेळेस मात्र सीमारेषेच्या बाहेर चौकार. आणि या फटक्याने मात्र इथे हरीशचं कॉन्फिडन्स लेवल वाढलं. कारण हरीशच्या बॅटमध्ये आपण 5वा चौकार पाहतोय. चांगली फलंदाजी करतोय. ओहो जागा बनवलीये. क्लिअर केलीये स्क्वेअर लेग पॉइंट लाईनला. फेकून दिले चेंडू सीमा पार. षटकार. मात्र एक्सचेंज होत असतात. आता प्रसाद भाग्यवंत आहे. सकाळच्या सत्रात आपण नैतिकला पाहिलं. मात्र इथे शेवटचा बॉल आहे. काय फलंदाजी केली आहे हरीशने. नेत्रदीप. ओहो इनसाइड आउट बॉल गोज ऑन द एक्स्ट्रा कव्हर पॉइंट लाइन. सिक्सर. सो ग्रेट शॉट बाय हरीश. आणि इथे मात्र षटके 2 संपली आणि दुसऱ्या षटकाखेरीस धावांचं उच्चांक आपल्याला पाहायला मिळतो. धावसंख्या 36 धावा पहिल्या 2 षटकांमध्ये. इथे मात्र आपण बघतोय 2 षटकामध्ये 36 झाल्या. 18.00 रन रेट इथे राखली आहे पहिल्या 2 षटकामध्ये. त्याच्या पहिल्या डावामध्ये फलंदाजी करत असताना टीम नेवाळी अगेन्स्ट आपण बघतोय उंबारली या टीमला. ह्याला करता एक डोंबिवली परिसरात संघ आहे आणि एक आपल्याच मलंगड परिसरातील दिग्गज संघ. रिव्हर्स अटॅक केलाय. यावेळेस मात्र अविनाशला यश येतोय. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. पाहावं लागेल टप्प्यात की डायरेक्ट. षटकार आहे का. षटकार. बॉल
षटकार आला होता पुन्हा, कारण ती सीमारेषा देखील जवळ आहे आणि रिव्हर्स अटॅक करतोय सातत्याने हा खेळाडू. विविधता आहे अविनाश मध्ये. षटकामध्ये एक षटकार आलाय वन्स अगेन, फिरलाय फिरलाय मात्र चेंडू गेलाय एसटी मागे, डॉट बॉल. स्विच हिटचा वापर करतोय, यश आला होता. तर षटकार आल्यानंतर बीट ही झालाय 2 बॉल. खेळ आहे क्रिकेटचं, याच्यामध्ये आपण ठरवू तसा कधीच होत नाहीये. यावेळेस मात्र यक्षक स्वतः आलाय चेंडूवरती आणि उचलते चेंडूला. षटकार आल्यानंतरही मात्र गोलंदाजी चांगली करतोय गोलंदाज, कारण या षटकात थोड्या कमी धावा येतात. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता मात्र 4 मध्ये 7 आल्यात. मागील 2 षटकांचा आपण विचार केला तर 36 होत्या. मात्र या मॅच मध्ये याच्या पहिल्या डावात आपल्या बॅटची आग वतणारा हरीश जाधव. हा चेंडू वाडा शॉट, चिक शॉट आणि मात्र इथे मात्र फक्त दिशा दिली आहे. चेंडू बॉन्डच्या बाहेर पाठवून दिलाय. 6 धावांचा. ओ यावेळेस दूरवरून खेळायचं होतं. आउटसाइड ऑफ स्टंप, दॅट इज व्हाईट बॉल. अंपायर सिग्नल, अंपायर खराब दर्शवत आहेत. 50 पुस्तकावरती आपण बघतोय 50 धावा झालेल्या आहेत. 50 बघतोय. अजूनही शेवटच्या षटकाचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस पाहावं लागेल, अदळला जाऊन पायावरती चेंडू. मात्र या स्पर्धेमध्ये पायचीत बाद नाहीये. षटक संपल्याचा इशारा तो. पहिल्या 3 मध्ये 50 बनल्यात. अगदी 16.5हून अधिक धावसंख्येचा प्रति षटकामध्ये धावगती राखली आहे. निर्णायक शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आमचे हरीश दादा भाग्यवंत यांचं दुपारच्या सत्रामध्ये त्यांच्या समवेत सुधीर मोरके, मोरके मामा या दोन्ही मान्यवरांचं आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत करतो मंचावरती. हरीश भाग्यवंत यांचं स्वागत षटकाराने केलंय. व्हाट अ शॉट, डाऊन दी ग्राउंडचा नजराना. अविनाश जाधव फायर, चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. ओके 57 झाल्यात. ओ हो 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 हो, सेकंड स्लिप आणि गळीच्या मधून चेंडू सीमारेषेच्या दिशेने ऑनलाईनला पार करत असताना बॅक टू बॅकचा दुसरा मोठा फटका, चौकार. धावांचा आणि चेंडू फरक फुटला. थोडेसे आले, फटका चांगला आहे. दूरवर क्षेत्ररक्षक धावतोय, चेंडू मागे धावतच राहावं लागेल. चेंडू बाउंडलांच्या बाहेर. अविनाश ऑन फायर. या षटकाला मात्र अविनाशने अगदी टार्गेटच केलाय. लगातारचा तिसरा मोठा फटका.
लेडीज आहे. ओ यावेळेस स्नोमॅन्स मध्ये दूरवर क्षेत्ररक्षक कोणी नाही. बॅकवर्ड स्क्वेअर लेग फायनल लेगच्या दरम्यान चेंडू निघून जातोय. चौथा मोठा फटका. षटकार आल्यानंतर हा तिसरा चौकार. या षटकात लगातारचे 4 चेंडूंवरती 4 मोठे फटके आले. इथे 68 धावा आणि विशाल 69 झाल्या आणि 70चं टार्गेट आहे. मोठी धावसंख्या आजच्या दिवसातील सर्वात जास्त धावसंख्या आपल्याला पहिल्या वेळेतील अंतिम मॅच मध्ये पाहायला भेटतो. आणि या मॅचच्या दुसऱ्या डावामध्ये काय घडतो आणि काय बिघडतो याचं प्रत्यक्ष धावतं वर्णन ऐकूया आपण मायक्रोफोनवरती. याच गावचे एक गोड आवाज प्रसाद भाग्यवंत.
पाहिले गेले. बॉलची मागणी येते मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला डोंबिवली विभागातील दादा संघ तर दुसऱ्या बाजूला मलंगड विभागातील एक दादा संघ. दोन दिग्गज ताकदवर आणि बलाढ्य संघामध्ये ही लढत पाहायला मिळते. आजचा स्पर्धेचा शेवटचा दिवस, अंतिम दिवस, मेगा फायनलचा दिवस आपण एन्जॉय करतोय. तर जमलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचे आणि खेळाडूंचे मी पुन्हा एकदा मनपूर्वक आभार करतो आणि मॅच कडे बोलतो. चला अंपायर स्पीडअप करायचंय जरा. प्रणय भोईरसाठी सुवर्ण संधी असेल लागोपाठच्या 3 षटकारासाठी. आमचे आयोजक नैतिक भाग्यवंत यांच्याकडनं आणि हर्ष पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. गेम ऑन होत आहे. पंचांचा ग्रीन सिग्नल. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहे नयन. पहिला चेंडू. यावेळेस माझा फुटा चेंडू होता. मिस टायमिंग होतीये. क्षेत्ररक्षक धावताय चेंडूच्या मागे म्हणतो. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. हा होतोय पहिला संघर्षमय चौकार. पहिल्या चेंडूवरती मात्र थर्ड अंपायर बॅटर रिव्ह्यू. थर्ड अंपायर आमचे हरेश भाग्यवंत आहेत तिथे. फेअर डिलिव्हरी. पहिल्या चेंडूवरती नयनवरती आता आक्रमण सरवलं गेले. स्वतःच आणि वैयक्तिक संघाचं 4 धावेने धावफलक पुढे सरक. स्क्रीनवरती रिप्लाय आहे आपण पाहू शकता. दुसरा बॉल नयनचा. यावेळेस मात्र डान्सिंग डाऊन क्रिकेटने उडवायचा होता बॉलला पण चेंडू गुडल्या स्पॉटवर पण सरळ इष्टिकेच्या हातामध्ये आहे. ते डॉट बॉल. सुंदर टेलिकास्ट आपण पाहतो एमटीसी च्या माध्यमातून. क्वालिटी प्लस क्लिअरिटी मध्ये सातत्याने दाखवली जाते आणि सगळ्या स्पर्धा कव्हर होत आहेत. पुढचा बॉल यावेळेस मात्र उडवायचा होता पण मिसफिल्ड होतीये तिथे. एक धाव येते. नयन आता मात्र कमबॅक करतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती जरी चौकार आला असेल तरी मात्र 2 चेंडू मध्ये दाखवून दिलंय त्याने. यावेळेस मला मोठा फटका खेळायचा होता पण चेंडू गुडल्या स्पॉट वरती आदळला आणि पुन्हा एकदा एक येतोय डॉट बॉल. नयनने मात्र आता कमबॅक केले मैदानाच्या आतमध्ये लगोपाठ. हा बॉल डॉट फेकतोय. पुढचा बॉल यावेळेस मात्र मोठा फटका खेळला. मिस टायमिंग शॉट आहे. मीना मनुष्य खूप वेगाने चालले चेंडूवरती. चेंडू एका अटेंज मध्ये उचलतील तोपर्यंत 2 धावा पूर्ण होतील. गुड रनिंग बिटवीन विकेट. मात्र मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना फलंदाज प्रणय आणि भास्करच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. मोठे फटके मारावे लागतील. सर्कल पॉवर प्ले षटक P1 चं षटक. पहिले षटक जास्तीत जास्त धावा कुटाव्या लागतील या षटकामध्ये. यावेळेस मोठा फटका खेळताय. चेंडू मात्र थांबणार नाही. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
करच्या वाटमधनं मात्र षटकार आला आता. पहिलं षटक मात्र संपन्न झालंय. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावला 13 विदाउट लॉस. तथापि 18 चेंडूवरती त्यांना 57 धावा बनवायच्या आहेत. मोठे फटके खेळावे लागतील. सलामीची जोडी अद्याप मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय प्रणय आणि भास्करला. भास्करने मध्ये षटकारांना आघात केलाय. आता दुसरं षटक मार्गस्थ. स्पीडअप करा. गोलंदाजी मार्क वरती नवीन गोलंदाज विनायक वायले आंबेगाव एंड कडनं पाहतोय आपण. स्पीडअप करा. नेवाली संघ आपण खूप वेळ घेतोय आपण. पहिला बॉल यावेळेस मोठा फटका खेळता क्षेत्ररक्षक आहेत परंतु बनतील प्रेक्षक. चेंडू मात्र थांबणार नाहीये. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. राहतोय चौकार. चौकार आलाय मात्र आता. पहिल्या बॉल वरती मात्र आक्रमण चढवलं जात आहे गोलंदाजावरती. यावेळेस रिव्हर्स अटेंच करायचा होता परंतु मिस टायमिंग होतीये. डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न होता. डेंजर झोन मध्ये धावते प्रणय मात्र. काय गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती जरी चौकार आला असेल तरी दुसरा चेंडू मात्र डॉट निर्धाव फेकतो. एक धाव येते. एक धावेने धाव फलक पुढे सरकेल. धाव फलकावर धावा लागतील त्या 18 धावा. पंचांचा येतो इशारा. खराब चेंडू. अतिरिक्त धावेने धाव फलक पुढे ऍड होईल. एक पुढचा बॉल. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. चेंडू गुडल्या स्पॉट मध्ये आढळला आणि एसटी रक्षकाच्या राहुलच्या हातामध्ये विसावतोय. मात्र एसटी रक्षक राहुलला सातत्याने पाहतोय आपण टीम नेवाली संघासाठी. अनेक मैदाने गाजवलेत त्यांनी सुद्धा. सचिन पाटील, राहुल पाटील. पुढचा बॉल. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता त्या दिशेने. काय गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. लगोपाठचे 2 चेंडू. निर्धाव फेकतोय गोलंदाज विनायक वायले. पुढचा बॉल. हाई बॉल डॉट येत आहे. लगोपाठचे 3 चेंडूचा विचार केला 3 बॉल डॉट येत आहेत. एकही धाव नाहीये. पूर्णपणे बांधून ठेवण्याचं काम करतोय गोलंदाजी मार्क वरती विनायक वायलेला आपण पाहतोय. 3 चेंडू. जरी पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता पुढे काय स्टार्ट दिलाय संघाला. शेवटचा बॉल असेल या षटकातील. दुसरं षटक मार्गस्थ आहे. यावेळेस मोठा फटका खेळता एज लागतीये परंतु चेंडू थांबणार नाही. चेंडू जाईल फायलिंगच्या दिशेने. गोळीच्या वेगाने फरार. चौकार. जास्त वेळ घेऊ नका आपण. टीम मीटिंग नकोय आपल्याला जास्त. तिसरं षटक घेऊन येते गोलंदाजी मार्क वरती नवीन गोलंदाज आपण पाहू शकतो हेमंतला.
पुढचा बॉल मात्र यावेळेस मात्र उडवायचा होता, परंतु बॅटची एज लागतीये आणि फलंदाज मात्र बाद होतोय. बिग विकेट डाऊन. प्रणय मात्र स्कोरर असतील, अंपायर असतील, तुमचा सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. मैदानाच्या आतमध्ये मॅच रंगतीये. निवाली बनाम बार्ली यावेळेस मोठा फटका खेळतायत. लॉंग ऑन क्षेत्ररक्षक आहेत तिथे नयन चेंडूला फेकतील. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. मात्र एका सिंगल डबलने मात्र आता काही होणार नाहीये. सामन्यामध्ये मोठे फटके खेळावे लागतील. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेचावा लागेल. या वेळेस मात्र मोठा फटका खेळतायत. चेंडू मात्र थांबणार नाही. चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या वरनं. हा येतोय दमदार षटकार. समोर सुद्धा तितक्याच ताकदीचा संघ आपण पाहतोय. जय भोळे नेवाली. हेमंत भोईरचा विचार केला तर 3 गडी बाद केलेत. मात्र या षटकामध्ये हेमंतने पुढचा बॉल यावेळेस मोठा फटका खेळतायत. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूला पकडतील आणि एकाच धावेवरती मात्र समाधान मानावं लागेल. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पाहू शकतो आपण 31 धावा लागल्यात. अद्याप तब्बल विचार जर केला तर 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि धावा बनवायच्या आहेत. सहा चेंडूचा खेळ बाकी आहे. मात्र 6 षटकार ते ठोकावे लागतील उंबारलीच्या फलंदाजांना. मात्र पुढचा बॉल यावेळेस मात्र हलक्याशा हाताने कट केलंय चेंडूला. चेंडू लॉंग ऑन क्षेत्ररक्षक आहेत तिथे. नयनकडनं चुका होणार नाहीयेत. एक धाव येते स्कोर कार्ड वरती ऍड होईल. 32 धावा 32 गोलंदाजी मार्क वरती. नवीन गोलंदाज ओमकारला